स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। सार्वजनिक शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत इचलकरंजी इथले जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.आर. नेर्लेकर यांनी पोपट धोंडीराम जगताप वय 35 राहणार सिद्धार्थनगर कबनूर याला वेगवेगळ्या कलमांखाली 20 वर्ष सश्रम कारावास आणि 20,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। दंड न भरल्यास 32 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट N.H. मोहिते पाटील यांनी काम पाहिलं। या सर्व शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत। या घटनेची पार्श्वभूमी अशी, पोपट जगताप हा परिसरातल्या एका खानावळीत जात होता। त्यातूनच 20 सप्टेंबर 2020 रोजी पोपट हा पीडित मुलाला शौचाला जाण्याचं कारण सांगत घेऊन गेला। शौचालयात त्यानं मुलाचं तोंड दाबून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करत लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीनं शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली होती। पोलिसांनी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। या प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयानं पोपट जगताप याला दोषी ठरवत कलम 377 अन्वये 5 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 8 दिवस सश्रम कारावास, बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 4 अन्वये दोषी ठरवून 20 वर्ष सश्रम कारावास, 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावास, कलम 8 अन्वये 3 वर्ष सश्रम कारावास, 3,000 रुपये दंड, दंड न भरल्यास 5 दिवस सश्रम कारावास, कलम 12 अन्वये 2 वर्ष सश्रम कारावास, 2,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 4 दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली। या संपूर्ण खटल्याच्या कामात पोलीस शिपाई वैभव पाटील यांचं विशेष सहकार्य लाभलं। 24/9/2020 साली रात्री 10 वाजताच्या दरम्यान कबनूर भागामध्ये एक घटना घडली होती। एक 9 वर्षाचा अल्पवयीन मुलगा होता, त्याच्यावरती एका आरोपीने लैंगिक अत्याचार सार्वजनिक शौचालयामध्ये केला होता। त्याविरुद्धचा खटला आज मेहरबान न्यायालय श्री एम.आर. नेर्लेकर साहेब यांच्या न्यायालयामध्ये संपुष्टात आलेला आहे व खटल्याअंती या आरोपीला दोषी धरून त्याच्याविरुद्ध भादवीचं कलम 377 प्रमाणे व पोक्सो ॲक्टचे कलम 4, 8, 12 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा साबित झाल्याने त्याला एकूण 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे।